वडापाव खाऊन जमलेली पोरा आज इंग्लिश वडापाव खावा मी लोणावळ्यामध्ये स्टारबक्स वाली माणसं आहे ते इकडे आणलं त्यांना आणि बहुमा आफ्रिकेचा घरी आहे तर नमस्कार मित्रांनो, सचिन धुमाल ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर खूप दिवस झाले आपला व्हिडिओच आला नव्हता, कारण काय कंटेंटच नव्हता आपल्याकडे, कुठे गेलोच नाही फिरायला वगैरे, त्यामुळे आपला व्हिडिओच नाही आला। तर आज आपली अनप्लॅन ट्रिप आहे, एक छोटीशी वन डे रिटर्न। तर चला निघालोय आम्ही घरून, भेटू पुढे। तर भाई वाजल्यान सकाळचं 4 आणि आकाश शेडाले म्हणा घ्यायला सकाळीच आम्ही चालले अमोल शेटची इथं अनखर पाडला आणि तिथले आम्ही जाणार आहे एक छोट्याशा ट्रिपसाठी। आपली सगळी पोरं आपली वाट बघतान, चला जाऊ आपण। तर भाई पोरा कधीपासून वाट बघताना आमची समोर बसले अमोल शेट, नीतू शेट आणि मागं आहे ना आमची विशाल शेट आणि आकाश बसले। आणि बाकी गँग आपली आपल्याला बदलापूरला भेटणार आहे, तिथं जाऊन भेटू त्यांना डायरेक्ट। अमोल स्पॉन्सर आला ना तर टेन्शन नाही, दोन स्पॉन्सर आपलं जाऊन येऊन ये। दरवाजा लागेल ना, गँग हल्ली गँग स्पॉन्सर आमचे असे आले आहेत ते स्पॉन्सर। आता आम्ही स्पॉन्सर मधून काय अपेक्षा करू? परिस्थिती काय आहे, परिस्थिती काय आहे? ए चहा कॉफी, ही स्टारबक्स वाली माणसं आहे ते इकडे आणलं त्यांना। मित्रांनो आपण थांबलो आता बदलापूरला चहा प्यायला, आणि आपलं मित्रमंडळ पितोय चहा इथं। गँग आहे गँग, बिस्लरी गँग। मित्रांनो आता आहेत आपण नेरलला आणि आपल्या गाडीमध्ये CNG भरतोय, थांबलो इथे। मंडळी हे बहुमा आहे, आफ्रिकेची टीम जिंकली म्हणून भाऊ बहुमा सारखे केस कापून आले। बहुमा फॅन आहे, बिग फॅन। आणि आमचे जिमवाले नीतू शेट आणि आमचे आजचे स्पॉन्सर विशाल शेट काटोले, मॅन फ्रॉम राया। आणि आमची गाडी लावली आम्ही CNG भरायला 9333 वन साइड। मला ना बनवेल गोलीवारा निघाला करण्याला भाई, पाणी बिनी आले जोरान, एक्युरल निघलो ना, काम 25। चैताच्या महिन्यात पुरा आमचे 29 आणि इथं 9333 वन साइड एक्युरेला। भाई पाऊस चालू आहे मजबूत, चला आता घेऊ मजा पावसाची एक्युरेला। आता भिजत जाता हो, बिना भिजता आता बघू गेल्यावर पोचल्यावरच। हो आपण लागलोय हायवेला आणि मजबूत पाऊस चालू आहे, पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत। आपली मंडळी आहे बसली शांत आता, इकडे बहुमा पण शांत आहे आमचा। आणि आमचे दोन्ही आमचे स्पॉन्सर आहे, आज त्यांचा बर्थडे होता दोघांचा, आणि दोघं मिळून आज आम्हाला एक्युरेला घेऊन आल्या। सगळा A to Z खर्च करणार आहे दोघं। आणि इथं परिस्थिती काय आहे, इथं परिस्थिती काय आहे, टी शर्ट नाही मला घालायला, बॅग भरून आणल्या। नंतर साऊथ आफ्रिका जिंकले म्हणून स्पोर्ट टी शर्ट घालून आले दादा। ठीक आहे, आमचे जिमवाले आज शांत आहेत काय? हा काजू बदाम खपले का दादा? खपले बारीक कोरले का आणि आमचे चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अमोल दादा धुमाल, आणि समोर आमची
प्रॉन्स 29 त्याच्यामध्ये दुसरी गँग आहे आमची पब्लिक. चला आता खोपोली सोडतोय आणि पुढे घाट चालू होतोय आपल्याला. तर निघतोय आपण आता एक्युरेसाठी. तर चला Windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. But when the bullets fly, I'm the last one to die. आपण पोहोचलो खंडाला घाटामध्ये. दाखवतो तुम्हाला सीन समोरचा. मोबाईल घेतला पैसे वापरून द्या माझं. जरूर युट्यूब वाले माझे व्हिडिओ फक्त 150 वारा म्हणतात. भाई ढगान डोंगर गेले का डोंगरीत ढग गेले काही समजू नाही. भाऊ मा जायताचे गो सप्तमीला आयलो गाय तुझ्या भेटीला. आयलो नाही तुझ्या भेटीला. हाय माऊलीचा एक कॉफी घ्यायची ना, एक भाकरी डबा काढायचा असलो. भाकरी डबा गाणी चालू आहे. त्यानं आज्ञा मला मी निघालो. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. भाई कपडा गिफ्ट दिले आपल्याला दादानी. अमोल शेटनी खर्च केले. तर फायनली आपण पोहोचलोय आई माऊलीच्या दर्शनाला. श्री एकविरा देवस्थान वेरगाव कारला लोणावला. आणि पोहोचलोय आपण. आणि समोरच बघू शकता आपला आई माऊलीचा डोंगर. आणि आता आपण पोहोचलो भाई पायथा मंदिराजवळ. एकदम परफेक्ट टाइम आलो आपण. आपल्या आई माऊलीची आरतीच भेटली आपल्याला. नशीबच समजू आपलं. भक्तगणा मिळताती बालपीते मिरवैती आरती करीरा. देवी देवी मालवरा देवी मालवरा शरण मी तुझा लागे. देवी दर्शन पामरा दर्शन पामरा आरती करीरा. दर्यावरचे शुभवीरा तुझा पायाचे चाकर पायाचे चाकर. तव कृपा तारी त्यांची त्यांना एकाचे आधार एकाचे आधार. आरती करीरा. देवी देवी मालवरा देवी मालवरा शरण मी तुझ्या मालवारी
पिता तमेव त्वमेव बन्धुः सखा तमेव त्वमेव विद्याद्रव्यं तमेव त्वमेव सर्वं मम जीवने कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा कुलात्मना वा प्रकृतिता वा करोमि यज्ञं सकलपरात्मै नारायणाय समर्पयामि अखिलं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं आताच आपलं पायथा मंदिरला दर्शन घेऊन झाला. आता पहिल्या पायरीचं दर्शन घेऊ आणि निघू मग वरती. तर आपण फायनली पोचलोय एकविरेच्या मंदिराचं पायथा मंदिराजवळ. आणि आपण सकाळी 4:30ला निघालो होतो आणि 7 वाजता पोचलो. आणि आपल्याला सकाळची 7 वाजताची आरती पण भेटली. आणि आता आपण जातोय वरती डोंगरावर मंदिरामध्ये. आणि 4-5 पायऱ्या चढल्या भाई, आता दम लागली जाम. तर मंडळी आहे पुढं आपली. हे बघा आजचा आमचा याच्या अंगण आलता मग अशा व्हिडिओ काढली मी. आज आम्हाला दर्शन VIP आहे. किसन कतोरे साहेबांचे माणूस आहेत आमच्यासोबत. विशाल शेठ काटोले. मजा घ्या. चला फटाफट. गाडीवर दम लागले का? इझी बाकी कुठे गेली? हे कुठे मित्रमंडळ? नवस बोललेला पुरा करायला घेतले भाई. आई चालल्या डोप्या चालत. आणि इथले घेतलं आपण 2 मोठं हार आपल्या गाड्यांना. आणि आईसाठी ओटी घेतली. आपला मित्रमंडळ पुढे जाऊन थांबले. आणि समोर बघू शकता नितू शेठ आणि विशाल शेठ. फायनली लाईनला लागतोय. चल लाईनला यायला लागेल ना. नाही आलो इथले. चप्पल का? अमोल शेठ VIP का? विशाल शेठ आणि बहुमा आफ्रिकेचा फायनल जिंकले म्हणून दर्शनाला घेऊन आले आम्हाला. नाही तू या बी त्याच्या हातात दे. बहुमा ट्रॉफी घरी ठेवले. ट्रॉफी घरी आहे. जेजुरीला न्यायची. फक्त मानपान द्यायची फक्त आईला. बायसेप दाखव. बायसेप बॉडी बिडी बनवले. आणि आमची मोगरा गँग कुठे? बच्चा पार्टी आहे आणि मोगरा गँग बिझी जरा तोंडात रुमाल धरते. तर फायनल आम्ही पोचला वरती मंदिराजवळ. आणि लाईनला लागल्यावर जाम मोठी लाईन आहे. बघू आता किती तास जातात दर्शनाला. आजी शेठ 2 तासांनी झालं तर नशीब. 7 वाजता झालं. खाली आरती पण भेटली आपल्याला. आता वरची आरती तर नाही, दर्शन भेटला रे बस झाला. काय बोलते नितू शेठ? हा सुखाने दर्शन झाले हीच आमची अपेक्षा. आणि बहुमा त्याच्या अड्याला ट्रॉफी घेऊन भाई 9 दिवस नाही. गर्दी बघा किती आहे. गर्दी खपत नाही. आणि वातावरण बघा 1 नंबर. डायरेक्ट नादच नाही, नुसता धुका. आले भाई चिकल विकल रास आहे. रास पाणी भरले. आणि आई माऊलीचा माझ्या एकविरा आईचा.
ए झोपू दे रे मनाला, झोपू दे. विशाल उठव मनाला. भाई दीड तास झाला लाईनीला अजून काही नंबर तर लागे नाही आपला. चाललो चलती चलो चलते चलो. रास पब्लिक रास गर्दी झाली. भाई लाईन बघू शकता आणि पब्लिक रास पब्लिक आहे रास. अय माऊलीचा माझा एकवीर आईचा. आपण आहेत लाईनला आणि आता तुम्हाला दाखवतो बाहेर गर्दी बघा किती झाली बाई. आणि फायनली भाई आपण पोचलो आता गाभाऱ्यामध्ये आणि समोर बघू शकता तुम्ही आपली आई माऊली. दर्शन वगैरे घेऊन आपण निघालो होता बाहेर आणि बाहेर जाऊन तुम्हाला आम्ही दाखवतो आता किती गर्दी झाली. जरा जास्तच गर्दी आहे. आपण 2-4 फोटो काढलं आणि निघलो आता आपण पुढं. भाई आता एवढी गर्दी झाली का खाली पायऱ्यांपासूनच लाईन लागलं. रास गर्दी भाई. आम्हाला नाश्त्यासाठी भुईमुगाचं शिंगा घेऊन देतात विशाल शेठ काटोले. कतोरे साहेबांचे एकदम खास शेंगा वाटप कार्यक्रम. कतोरे साहेबांचे एकदम खास आहेत आपले दादा. आणि आम्हाला दर्शन पण आज VIP पासने नाही दिला. बोलतो लाईनला राहून दर्शन घ्यायचं. काय बोलतो भाऊ? साहेबांनी फोन नाही उचलला माणसाचा. समजून घ्यायचं. नाच करा पण आमच्या विशालचा नका. ऍक्सिडेंट झालेला आहे मनीष शेठ गोडांबे. आणि अयो दादा मागले होटल भाग्यश्री उलटा पडता काय. तर आपण दर्शन वगैरे करून खाली आलोय. 7 वाजता आलेलो आपण इथे आणि 7 वाजता आपण पायथा मंदिरला आपल्याला आरती भेटली आणि आरती करून आपण गेलो वरती मंदिरात दर्शनाला. 7:30ला लाईनला लागलो आणि 9 पर्यंत आपलं दर्शन झालं एकदम ओकेमध्ये. आणि आता चाललो खाली प्रसाद वगैरे घेऊ आणि निघू कुठेतरी चांगल्या ठिकाणी जेवायला जाऊ. भेटतो तिथेच. नाही ना आणली. नियोजन चालू आहे नियोजन. मथुरची गाडी मारायची बोलतात. बारका बक्कासूर आणला आम्ही. हार वगैरे आणले दोरून आपल्या गाड्यांना 2 हार लावू डायरेक्ट. मौसम बघा एकदम खतरनाक आहे. सकाळी मजबूत धुका होता. ही एक हार बांधाला गाव जमा केली आहे ही दोघाही. बहु मा
लाया का ते भाऊ मग लाया सकाळच्या काहीच दिला नाही उपास ठेवले काय प्रॉब्लेम आहे ट्रॉफी जिंकले बोलतो आफ्रिकाने साऊथ आफ्रिकेचा टेंबा बहुमा ट्रॉफी घेऊन एकविरेला दर्शन आला लाया का इकडे बघा आमच्या भाऊनी कोणाला जर बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करायची असेल तर नीतू शेटला कॉन्टॅक्ट करा. एक मिनिट आता इकडे बघा त्याचा चेला आहे तर बघ असं बायसेप बनवलं आणि स्वतःचा कमीत कमी 20 किलो वजन 2 महिन्यामध्ये कमी केले दादानी. 2 महिन्यामध्ये 20 किलो वजन कमी केले. कावला अमोल परत एकदा वन्स मोर हा चेला नाही मग तो मास्टर आहे स्टुडंट आहे. हा स्टुडंट आहे. आणि फायनली 1 तास घालवले ना हार बांधून झाले. दर्शनाला पण 1 तास नाही लागलाय हार बांधायला 1 तास लावले भाई. भाई यांना वाटतं फोटो काढतो मी त्यांच्या आता बोलत होतो जाऊ दे जेव्हा आला मध्ये भाई जाऊ दे सोरला मित्रप्रेम हा आजचे स्पॉन्सर आमचे विशाल शेठ काटोले. तर दर्शन वगैरे घेऊन आपण निघालेलो आहे एकविरेवरून. आता जाऊ कुठे नाश्ता वगैरे करायला. पहिलं तर जेवणाचा वेळ होता पण आता 10च वाजलेत म्हणून आधी जाऊ आपण नाश्ता करायला काहीतरी आणि मग जाऊ नंतर कुठेतरी एक लोकेशन बघू त्यानंतर जाऊ जेवायला. भाई यांचा मॅटर झाले टोल नाक्यावर काही नाही. एकविराची पालखी जवळ आले तयारी चालू आहे. एकविराईच्या वक्ताला ट्रॅफिक वाले नाही टोलवर त्याला सांग रे चिकने कुठं आता इथं दाखवतो 70 मीटर कुठं लेफ्ट राईट सरळ समजा लोकेशन. तर फायनली आता आपण आलोय नाश्ता करायला. तर नाश्ता करायला कुठं आलोय तर दाखवतो तुम्हाला मी. आमच्या भाऊचं माज मोरले तुमचं भूक लागलेला मित्रमंडळ तिथं थांबले मॅकडॉनल्ड्स. चला चला पटापट टाइम नाही आपल्यावर. वडापाव खाऊन दमलेली पोरा आज इंग्लिश वडापाव खावा मी लोणावल्यामध्ये बघू. इंग्लिश वडापाव खायला नोट ना झाला इतनी अमीरी हमने देखी नहीं. कोणच्या बघू का बघू का फॉर अंडर पेन प्राइस पिशे होतान जोर कोक भी पितान. काही स्ट्रॉबेरी शेक आणले म्हणा कोक यांना आणि या बटाट्याच्या कारया निघत्या काय मग याला फ्रेंच फ्राईज बोलतात आम्ही बटाटी बोलताय ना. तिथे बर्गर बोराई स्ट्रॉबेरी शेक आणि आकाश वडापाव खाते. काय दाखव एक नंबर कॉफी शेक. नाश्ता वगैरे करून आपण निघालो आणि आपल्या पोरांना आता फोटो काढायचे. चला एखादा लोकेशन शोधू फोटो काढायला. आता तर आता नाश्ता वगैरे करून आम्ही आलोय टायगर पॉइंटला आणि बघू शकता धुकं आणि एवढा 1 नंबर वातावरण झाले भाई. दाखवतो तुम्हाला व्ह्यू एकदम वन साईड पंचा खाली विषय भाई. बघू शकता मागं नुसता धुका
विशाल, विशाल, विशाल भाई आमचा विशाल बघ कसा. ए विशाल, हा विशाल विशाल. आपण भरपूर असं फोटो काढलं पोरांचं, फक्त फोटो काढासाठी आणि क्लायमेटची मजा घेण्यासाठी थांबलेलो. आता इथून निघू आपण पुढे. लोकेशन काय फिक्स नाही पुढचा, आणि चला बघू आता काय काय दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही चाललो होता पाऱ्यावर, तुम्ही पण या, तुम्हाला पण नेतो. दादा आता डेस्टिनेशन कुठे आपली पुढची? हा विमल घालले. आपण आलो नेरळला पाम ट्री रेस्टॉरंटला जेवायला. जाऊ आतमध्ये, जेवण वगैरे करून घेऊ आणि मग निघू परतीच्या प्रवासाला घरी डायरेक्ट. काय बंद होतं? आपण काय तिथं जेवायला थांबलो नाही, कारण तिथं काय जागा खाली नव्हती आपल्यासाठी. अर्धा पाऊण तास लागेल बोलत होते. मग आपण निघलो तिथल्या भाई. तर चला पुढं जाऊ, आता कुठं भेटेल तिथं. भाई फिरायला गेलतो एकविरेला आणि जेवायला आल्या बदलापूरला कालूबालू, आणि नेरळला थांबलेलो. तिथं काही आम्हाला सीट खाली भेटली नाही. मग आता आलो कालूबालू बदलापूर. चला फर्स्ट टाइम आलो आपण बदलापूरला कालूबालूला. तर इथला पण अनुभव घेऊ, टेस्ट कशी काय काय विषय बघू आता. भाई एवढी भूक लागलेली की स्टार्टरची तर आपण व्हिडिओ पण नाही काढली, डायरेक्ट काम तमावून गेले पोराई. आणि आता वाट बघता मेन कोर्स याची. हॉटेलला रास गर्दी होती, तरी पण आपण इकडून तिकडून झोल करून आपली ऑर्डर लवकर कशी येईल आता बघला जरा. बघू आता अजून किती टायमानं ऑर्डर येतं आपली. आणि फायनली ऑर्डर आले भाई आपली. जाम वेळ वाट बघली. पोराला असतं आपण सांगलेलं आता गावठी कोंबडा अंडी आणि रोट्या. भाकरी तर रोजच खातो, म्हणून रोट्या सांगल्या भाई. यांची दोघांची सकाळपासच्या भांडणं चालू आहे. आज संध्याकाळी घरी जायला आलो तरी त्यांच्या दोघांची भांडणं काही संपत नाही भाई. यांचं चालूच राहिलं. तर चला आपण जेवून घ्यावं आधी, पेटपूजा करू, मग बघू बाकीचं काय ते. भाई इथला जेवण एक नंबर होता. या कधीतरी तुम्ही पण ट्राय करा. भाई पोरा एवढी जेवल्या तर चालताही नाही. हॉटेल कालूबालू ओरिजिनल ओरिजिनल.
चला मंडळी. भाऊ मा चाल. तर आपण सकाळी निघालेलो 4:30 वाजता आणि 7 वाजता पोहोचलो आपण एकविरेला पायथा मंदिरला. तिथे आपल्याला आरती भेटली, आरती घेतली. त्यानंतर 7:30 वाजता आपण वरती मंदिरावर पोहोचलो. 7:30ला लाईनला लागलो, मोठी लाईन होती. 9:15पर्यंत आपलं एकदम व्यवस्थित दर्शन झाला. तर खाली आलो, नाश्ता वगैरे केला. त्यानंतर आपण थोडंसं फिरलो, टायगर पॉईंटला गेलो आणि आता आपण बदलापूरला आलो. कालूबालू ढाब्यावर जेवलो आणि आता आपण निघतो घरी. अर्ध्या तासात घरी, डायरेक्ट 1 साईड 5 घरी. मॅटर क्लोज.